पहा, याकोबाचा भाव एसाव याने याकोबाशी अत्यंत वाईट वर्तन केले आणि याची सुरुवात आईच्या गर्भातून होते. जेव्हा याकोबचा जन्म झाला त्याने आपल्या भावाची टाच पकडली. एसावनेही त्याला धरून ठेवले. त्याला आधी जन्म घ्यायचा होता. याच्या मागे काही कारणं होती आणि मग त्याने इस्रायली लोकांचा म्हणजे स्वतःच्या वंशाचा छळ केला आणि देवाने त्यांना तेथे पुढील प्रमाणे सांगितले. ओबद्याद्वारे देव बोलला, ज्याने तुझ्याबरोबर करार केले त्यानेच तुला सीमेवर लावून दिले आणि ज्यांनी तुझ्याशी शांतीचा करार केला तेच तुला फसवतील, तुझ्या विरुद्ध प्रबळ होते. ज्याने तुझे अन्न खाल्ले त्याने तुझ्यासाठी जाळे पसरवल्याने कुणालाच याची खबर नाही काय? लोकांना कुठल्याच काही गोष्टीची जाणीव नव्हती, कारण एसावने चुकीचे वर्तन केले होते. त्याने 2 स्त्रियांशी विवाह केला जे त्याच्या देशातील नव्हत्या परंतु कनानमधून होत्या, जे त्याच्या पालकाच्या प्रदेशातील नव्हत्या. फक्त आपल्या पालकाचा विरोध करण्यासाठी त्याने असे केले. काय फायदा झाला? कधीच असे करू नका. आशीर्वादित व्यक्ती बना. या आपण प्रार्थना करूया. हे पित्या, तुझे खूप खूप आभार, कारण तू आम्हाला दाखवून दिले आहेस की आमच्या कृतींचा आमच्या पुढील दिवसांवरती थेट परिणाम होणार. आमच्यापैकी कोणीही खोटे बोलणारे किंवा चोरी करणारे, फसवणूक करणारे नसो, अनैतिक कृत्य करणारे नसो किंवा वाईट वागणारे नसो, याचा काही फायदा नाही. पिते, आमच्यावर दया कर. आणि प्रभू येशूच्या नावाने मी सर्व दुष्टांना सांगतो, या जीवनातून निघून जा आणि परत कधी येऊ नका. आमेन.